लग्न ठरलं की मुलगी असो की मुलगा एका वेगळ्याच विश्वात पाय ठेवतात. पण होणाऱ्या पार्टनरची निवड चुकली, त्याच्या आयुष्यात आधीच कोणी दुसरी व्यक्ती असली की आयुष्य मात्र बर्बाद. अशीच एक सत्यकथा आहे बुलढाण्यातील मलकापूरची. मलकापूर शहरात वृंदावन नगरात राहणाऱ्या अश्विनीला अमोल पारेकर या तरुणाचं स्थळ आलं. घरच्यांनी विचारपूस केली, एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडला आणि दोघांच्याही संमतीनं घरच्यांनी अश्विनीचे लग्न अमोल पारेकर या तरुणासोबत ठरवले. अश्विनी जितकी सुंदर दिसत होती तितकाच रुबाबदार हँडसम होता नवरदेव अमोल. अमोल पारेकर हा गुजरातमधील सुरत येथे रेल्वेत लोको पायलट पदावर कार्यरत होता. साखरपुड्याची तारीख जवळ आली होती, पण अश्विनीच्या मनात एकच प्रश्न, अजून माझ्या होणाऱ्या नवरदेवाने आपण साखरपुड्यात कपडे कोणते आणि कसे घालायचे हे देखील विचारलं नाही. परंतु तिच्या घरच्यांनी मुलगा कामात बिझी असतो, आपल्यासारखा फ्री नसतो या पद्धतीत तिला समजावलं. 20 मार्च 2022 रोजी मोठ्या थाटामाटात अश्विनी आणि अमोलचा साखरपुडा मुलीच्या कुटुंबियांनी केला होता. मात्र अमोलच्या चरित्राबद्दल पुसटशी कल्पना अश्विनी आणि तिच्या कुटुंबियांना नव्हती. 1 मे रोजी लग्नाची तारीख ठरली होती. त्यानुसार लग्नाची पूर्ण तयारी सुरू करण्यात आली होती. परंतु आजही अश्विनीच्या मनात एकच प्रश्न, माझा होणारा नवरा माझ्याशी फोनवर जास्त बोलत का नाही, माझी आवड जाणून घेण्याचा प्रयत्न का करत नाही, त्याला मी आवडत नसावी का, त्याला फोन केल्यानंतर त्याचा फोन वारंवार बिझी कसा असतो. पण त्याही प्रश्नांची उत्तरे तिला तेच मिळत, अगं तो कामामध्ये बिझी असेल, तो जॉब करतो. अमोल कधी कधीच अश्विनीला फोन करायचा, परंतु त्या फोनमध्येही कामांबद्दलच तो बोलत बसायचा. परंतु दोघांच्या भविष्याचं, त्याचं तिच्यावर असणाऱ्या प्रेमाचं कधीच त्याच्याकडून बोललं जात नसायचं आणि इथेच कुठेतरी अश्विनीला वाईट वाटायचं. पण तरीही अमोल तिला गोड बोलून परत आपलंसं करायचा. असेच दिवस जात राहिले. अश्विनी मात्र आजही अमोलसोबत लग्न करण्याबद्दल कन्फ्यूज होती. ती आपल्या आईवडिलांसोबत या विषयावर नेहमीच बोलायची, तेव्हा तिचे घरचे देखील जरा विचारात पडत असे. लग्नाचा दिवस 2 दिवसांवर येऊन ठेपला. मेहंदी हळदीचे कार्यक्रम आयोजित केले गेले, पण 30 एप्रिल रोजी अश्विनीच्या वडिलांना गुजरातमधून एक फोन आला आणि त्या फोनवरील बोलणं ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फोनवरील व्यक्ती बोलत होता, तुमच्या होणाऱ्या जावयासोबत माझ्या बायकोचे प्रेम संबंध सुरू आहे. माझ्या बायकोने तर मला धोका दिलाच आहे, पण तुमच्या मुलीचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला मी हा फोन केला. मुलीचं लग्न जवळ आलं होतं, दारात मांडव सजला होता आणि अशा तसा फोन, म्हणून त्या बापाने मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा असं समोरील व्यक्तीला विचारलं. त्यासाठी पुरावा म्हणून त्या अनोळखी व्यक्तीनं त्याच्या बायकोचे आणि अमोलचे फोटो नवऱ्या मुलीच्या बापाला मोबाईलवर पाठवले. नवरदेवाचे व त्याच्यासोबत असणाऱ्या त्या महिलेचे असले फोटो पाहून अश्विनीच्या कुटुंबाला हादराच बसला. यांचं 4 महिन्यांपासून लग्न ठरले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र नवरदेव अमोलचं दुसऱ्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध होते आणि म्हणूनच तो अश्विनीकडे दुर्लक्ष करत होता. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच मुलीच्या हळदीच्या दिवशी अचानकच समोर आलेल्या या सत्य प्रकाराने नवरी मुलगी अश्विनी आणि तिच्या कुटुंबियांना खूप मोठा धक्काच बसला होता. अश्विनीला तर आधीच थोडासा संशय यायचा की नवरदेव टाइम का देत नाही, माझ्यासोबत प्रेमाने का बोलत नाही. माझ्या मैत्रिणींच्या साखरपुड्यानंतर त्यांचे होणारे नवरे त्यांना बाहेर फिरवायला घेऊन जातात, त्यांना वारंवार फोन करतात, भेटतात, परंतु माझा नवरा असा का नाही असे प्रश्न तिच्या मनात यायचे. परंतु स्वतःची समजूत काढत ती परिस्थितीला सामोरे जात होती. परंतु अचानक आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं प्रेम प्रकरण तिला समजताच अश्विनीनं त्याला रागाने फोन करून मला धोका का दिला, मला का फसवलं, आमच्या कुटुंबाला धोका का दिला असा जाब अमोलला विचारला. त्याने तिचं बोलणं ऐकून घेतलं, पण त्याच वेळी बोराखेडी येथे अमोल पारेकरच्या घरी नानमुखाची तयारी सुरू होती. घरावर मांडव पडला होता. नवरदेवाला हळद लागलेली होती. लगेच थोड्या वेळातच हळद लागलेला, हातावर मेहंदी काढलेला नवरदेव अमोल काही मित्रांना, आपल्या काही भावंडांना घेऊन नवरीच्या घरी मलकापूरला पोहोचला आणि तिथे जाऊन तो गोंधळ घालू लागला. नवरीच्या घरच्यांना तो दमदाटी करू लागला आणि सगळ्यांसमोरच तो बोलू लागला,
हो, आहे माझे एका विवाहित स्त्रीसोबत अनैतिक संबंध. खूप प्रेम करतो तिच्यावर आणि त्यामुळे मी त्या महिलेला सोडू शकत नाही. तेव्हा मुलीच्या घरच्यांनी चिडूनच त्याला विचारलं, मग लग्न काही जग मारायला करत होतास का? आमच्या मुलीचं आयुष्य का बरबाद करत होतास? त्यावर घरच्यांच्या जबरदस्तीमुळे करत होतो असे उत्तर त्यानं दिलं आणि मुलीच्या अंगावर धावतच तिचे केस ओढत तिला धक्काबुक्की करत तो म्हणू लागला, नाही करायचं मला तुझ्यासोबत लग्न, मला त्या महिलेसोबतच राहायचं आहे. आपलं लग्न तुटलं असं म्हणत अमोल नवरीच्या घरातून निघून गेला. अश्विनीसाठी हे सगळं भयानक प्रकार होता. ती खूप जास्त घाबरली, पण तिच्या आईवडिलांनी तिला सांभाळून घेतलं, तिला धीर दिला. खरं तर अश्विनीचं आयुष्य बर्बाद होता होता वाचलं आहे. जर तिचं अमोलसोबत लग्न झालं असतं आणि बायको घरात असतानाही तो त्या विवाहबाह्य संबंध असणाऱ्या स्त्रीकडे गेला असता तर अश्विनीचं आयुष्य नरक बनलं असतं. सगळं असून सुद्धा तिच्याकडे काहीच राहिलं नसतं. म्हणून मागच्या जन्माची पुण्याई तिला कामी आली आणि तिचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे साऱ्यांनाच धक्का बसला. अश्विनीच्या आईवडिलांनी लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नवरदेव अमोल पारेकर विरुद्ध व त्याच्या घरच्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेव अमोल पारेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच दिवशी तातडीनं पोलिसांनी नवरदेव अमोल पारेकर याला अटक केली. अमोल गणेश पारेकर राहणार बोराखेडी तालुका मातोळा असं अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे हळद लागलेल्या नवरदेवाची लग्न घरातून पोलीस स्टेशनला चांगलीच वाजत गाजत वरात निघाली. या गोष्टीतून काय शिकावं? कुणाचं आयुष्य बर्बाद करू नये, कुणाला फसवू नये. दुसऱ्यावर प्रेम करत असाल तर कोणी कितीही जबरदस्ती करू दे, परंतु तिसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये, बर्बाद करू नये. आईबापाने पूर्ण चौकशी करूनच मुलीचं लग्न ठरवावं. बाकी कोणी कितीही फसवलं तरी सत्य जास्त दिवस लपून राहत नसतं. कर्म मदत करत असतं. अश्विनीच्या आयुष्यात त्या मुलापेक्षाही चांगला मुलगा देवाने लिहून ठेवला असेल आणि तो तिचं आयुष्य खूप सुंदर बनवेल. बाकी अमोलला त्याची शिक्षा नक्की मिळेल. कुणाला फसवायचा त्याला अधिकार नाही. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये कळवा. तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं अजिबात विसरू नका. बेल आयकॉन बटन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.